श्री स्वामी समर्थ. भारत शेतकऱ्यांचा देश मानला जातो. 70% शेतकरी ह्या भारतात आहेत. पण आजच्या काळामध्ये शेतकरी सुखी नाही असं म्हटलं जातं. शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नाही, शेतकऱ्याला योग्य उत्पन्न मिळत नाही, म्हणून अनेक ठिकाणी वादविवाद होतो. आता शेतकरी हा शब्द समजावून घेतला पाहिजे. शेती म्हणजे सीतामाता, आणि सीतामाता ज्या जमिनीतून उत्पन्न झाली त्या जागेला शेती असा अपभ्रंश म्हणून म्हटलं गेलं. आता शेती करत असताना पूर्वी या शेतामध्ये एक खडी असायची. या खडीत शेताचे मालक कधीही चप्पल घालून जात नसायचे आणि त्या खडीला देवस्वरूप मानलं जायचं. खडी पूजन असायचं, रास पूजन असायचं आणि प्रत्येक शेताचा माल आल्यानंतर त्या ठिकाणी तो खडीत काढला जायचा. खडीचे पूजन झाल्यानंतर आपले 12 बलुतेदार लोकांना, आपल्या सर्व लोकांना त्याच्यातून जो काही त्यांच्या वाटा असायचा तो दिला जायचा. ब्राह्मणाला ब्राह्मणाच्या, नाव्याला नाव्याच्या किंवा चांभाराला चांभाराच्या, आणि याच्या प्रत्येकाच्या वाटा दिल्या गेल्यानंतर त्या शेतातील माल हा आपल्या घरामध्ये जे मोठे मोठे कोठार होते त्या कोठारामध्ये भरला जायचा. 1 महिना 2 महिने कमीत कमी तो संपूर्ण आलेला उत्पन्न आपल्या घरात राहायचे आणि त्यानंतर तो माल विक्री करायला परस्पर न जाता आपल्या घरातून माल विक्रीला जायचा. आणि आज परिस्थिती अशी आलेली आहे की शेतातून माल परस्पर बाजारात विक्रीला जात आहे. कधी कधी घरातल्या स्त्रीला सुद्धा तो माल बघायला मिळत नाही. किती आला, काय आला, याचे उत्पन्न काय आलं हे घरच्या लक्ष्मीला सुद्धा माहीत नसतं. खडीत आज अनेक मुलं दारू मांस मटणाच्या पार्ट्या करतायत, चप्पल घालून आपल्या शेतात फिरतायत. खडीचं संपूर्ण जे काही पावित्र्य होतं ते नाहीसं झालेलं आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीला इतकं हलकं समजू नये आणि जे मंदिरात पावित्र्य आपण राखतो तेच पावित्र्य जर शेतामध्ये विना चप्पल फिरलं, सीतामातेचं उत्पन्न, सीतामातेला जर आपण 5 वर्षातून एकदा खणा नारळाची ओटी भरली, पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज पीस, पांढऱ्या बांगड्या आणि देवीला ज्या काही आपण संपूर्ण ओटी भरतो ते सर्व सामान एक जमिनीच्या मध्यभागी, शेताच्या मध्यभागी 2-2.5 फूट खोल खड्डा खणून त्या सीतामातेला जर ओटी भरली आणि वर्षातून 5 वेळा आपण किती गरीब असलो तरी पूर्णाच्या नैवेद्य घरी खातोच. आणि म्हणून सीतामातेने दिलेल्या उत्पन्नाच्या बदल्यामध्ये कमीत कमी 5 वेळा या शेताच्या मध्यभागी पुरणपोळीच्या संपूर्ण नैवेद्य त्या सीतेमातेला अर्पण करावा, विनंती करावी आणि दिलेल्या आलेल्या मालाला योग्य उत्पन्न मिळावं म्हणून त्या ठिकाणी आपण जर संपूर्ण विधियोग्य सर्व पूजा केली तर आलेल्या मालाला योग्य तो भाव मिळाल्याशिवाय राहत नाही आणि योग्य तो उत्पन्न आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा या ठिकाणी आणखीन उत्पन्न मिळावं म्हणून पिरॅमिडचे उपयोग जर आपण शेतामध्ये केला, शेताच्या 4 बाजूला 4 आणि मध्यभागी 1 असं 5 पिरॅमिड आणि त्यासोबत हिरवे नारळ, असोळ्या नारळ जर पुरलं, त्याच्यासोबत हळद, कुंकू, गोमूत्र याचे पूजन करून जर टाकलं आणि त्या ठिकाणी दर अमावस्येला आपल्या शेताच्या बांधावर फिरून वल्गा सुक्त म्हणायचं आणि पिवळी मोहरी आणि रक्षा जर आपण आपल्या शेतामध्ये टाकून घेतली तर त्या ठिकाणी बंधन होतं. ज्याप्रमाणे माणसाला नजर लागते त्याचप्रमाणे सीतेच्या या उत्पन्नाला सुद्धा अनेकांची नजर लागते की त्याने इतकं खत टाकलं आणि तरी सुद्धा त्याला इतकंच उत्पन्न मिळालं, मी तर भरपूर टाकलं आणि मला काहीच उत्पन्न मिळालं नाही, असं बांधावर उभं राहून जर शेजारच्या शेतकरी म्हणाला असला तर त्या आलेल्या उत्पन्नाला नजर लागते आणि आपल्या मनाप्रमाणे उत्पन्न मिळत नाही. तेव्हा असं बंधन करून घ्यावं. त्याचप्रमाणे आपल्या पाण्याचा जो काही स्रोत असेल, आपल्या विहिरीतून निघालेला पाईप असेल, या पाईपाला सुद्धा बंधन करावं लागतं आणि विहिरीच्या सुद्धा पाण्याचे पूजन करून त्या ठिकाणी पाणी अखंडितपणे मिळावं म्हणून जलदेवतेचे पूजन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे की खडीचे पूजन किंवा खडीचे पावित्र्य राखा. जमिनीमध्ये त्या शेतामध्ये चप्पल घालून जाऊ नका, दारू मांस मटणाच्या पार्ट्या करू नका आणि मग आलेलं उत्पन्न तुम्ही बघा. हा संपूर्ण श्री स्वामी समर्थ मार्गातून कृषीसाठी जे काही आपले पुस्तकं आहेत, 2-3 पुस्तकं आपण त्या ठिकाणी काढलेले आहेत दिंडोरी प्रणित मार्गाने, आणि त्या पुस्तकांचा उपयोग करा. सेंद्रिय खताचा उपयोग करा आणि सेंद्रिय उत्पन्न काढून योग्य तो भाव मिळवा. श्री स्वामी समर्थ.